मुंबईच्या ऐरोली पुलावरून तरुणाने आत्महत्या करण्यासाठी 3 दिवसांपूर्वी उडी मारली होती। दरम्यान खाडीत उडी मारलेला तरुण जिवंत नसेल असं वाटून पोलीस त्याचा शोध घेत होते। मृतदेह सापडेल यासाठी पोलिसांकडून बोटीने तिवरांच्या झाडाझुडपात त्याचा शोध घेतला जात होता। त्यावेळीच अचानक पोलिसांना तिवरांच्या झाडातून एक हालचाल दिसली। दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। आयुष्य संपवण्यासाठी तरुणानं खाडीत उडी मारली, पण तब्बल 3 दिवसांनी तो जिवंत परतला। आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या तरुणाने समुद्रात पोहत 72 तास काढले। मृत्यू यावा म्हणून तो पोहून खाडीत आतपर्यंतही गेला, पण शेवटी तो खाडीतील तिवरांच्या झाडाझुडपात आला। तिथं बेपत्ता असल्यानं त्याचा शोध घेणाऱ्या पोलिसांना दिसला आणि त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलं। 3 दिवस तो समुद्राच्या खाऱ्या पाण्यात होता। अन्य पाण्याविना तो खाडीच्या पाण्यात राहिला आणि सुखरूप बाहेर आल्यानं आता त्याची चर्चा होतीये। ऐरोली पुलावरून तरुणानं आत्महत्या करण्यासाठी 3 दिवसांपूर्वी उडी मारली होती। समुद्राला भरती असतानाही तो त्या पाण्यात पोहोचला। खाडीत कित्येक किलोमीटर चालला। मासे, साप, विंचू आणि इतर घाण असलेल्या पाण्यात तो 72 तासांपेक्षा अधिक काळ होता। खाडीत उडी मारल्यावर तो खोल पाण्यात जाण्यासाठी काही वेळ पोहला, त्यानंतर मात्र पुन्हा बाहेर आला आणि खाडीतील झाडाझुडपांमध्ये अडकून पडला। दरम्यान खाडीत उडी मारलेला तरुण जिवंत नसेल असं वाटून पोलीस त्याचा शोध घेत होते। त्यावेळीच अचानक पोलिसांना तिवरांच्या झाडातून एक तरुण चालत येताना दिसला। पोलिसांनी त्याला तात्काळ बोटीत घातलं, तिथून त्याला रुग्णालयात दाखल केलं। त्याची प्रकृती ठीक असून चेकअप नंतर त्याला घरी सोडण्यात आलंय।